त्या दिवशी ती खूप अस्वस्थ होती. कोण कुठले म्हणे बाबांचे बालमित्र येणार होते आपल्या कुटुंबासकट संध्याकाळी. काय बाई, ना ओळख ना पाळक न येता येत, आणि तेही 2 दिवस राहायला म्हणे. तिची सारखी आई मागे भुणभुण सुरू होती. आई देखील तशी खुश नव्हती, पण बाबांचा उत्साह बघता या दोघींना गप्प बसणं भाग होतं. दिवसभर बाबा वर खाली करत होते. हे उचल, ते ठेव, इकडे पुसून घे, तिकडे झाडून घे. एका मागून एक सूचना सुरू होत्या. कुठून तरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मी का खपायचं, या विचाराने तिची धुसफूस सुरू होती. एरवी तिचा स्वभाव असा नव्हता, पण कधी नव्हे ती वाद सुट्टी होती तिला. त्यात आता याचा खोडा कशाला, पण आता चरफटून तरी काय उपयोग. दुपारीच ते यायला निघालेत असा फोन आला होता. आता तर यायला जाणे का होईना, पण तयारी करावी लागणार होती. त्यामुळे काहीशा नाराजीने ती आणि तिची आई कामाला लागल्या. शेवटी संध्याकाळी 6च्या सुमारास स्वारी आली. सोबत कुटुंब, बायको, मुलगी आणि मुलगा. आल्याला चहापाणी झालं, जरा गप्पा झाल्या आणि ती आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. ते दाम्पत्य बाबांचे तरुणपणीचे मित्र मैत्रीण होते, त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलीच गप्पामध्ये रमली होती. एकीकडे ओसरीवर आठवणींचे कंगोरे उलगडत होते, तर दुसरीकडे ती आणि तिची आई स्वयंपाकघरात राबत होत्या. तेवढ्यात तो आत आला. काकू, थोडं पाणी मिळेल का? तिच्या आईचे हात कणकेत असल्याने त्या म्हणाल्या. जानू, दे ग त्याला थोडं पाणी. बाळा, साधं हवंय की फ्रीज मधलं? फ्रीज मधलं चालेल, तो म्हणाला. भांडी घासत असलेल्या तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रीज जवळ आली. ताळ उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी भागे सारली. तो अगदी तिच्या भागे उभा असल्यामुळे तिची दाट लांब सडक वेणी त्याच्या छातीवर आपटली, पण हे तिच्या ध्यानी आलं नाही. तिने बाटली बाहेर काढली, ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्या समोर धरला. तो जरासा जागी थिजल्यागत झाला होता, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि पाणी गटागटा प्यायला आणि वेगाने बाहेर गेला. काय विचित्र ध्यान आहे, या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली. तर हे चित्र होतं अर्जुन पाटीलच्या घरचं. अर्जुन पाटील आणि सायली पाटील आणि त्यांची एकुलती एक लेक जान्हवी पाटील, असं हे सुखवस्तूंना गोव्यातलं कुटुंब. हिरवाईने झजलेलं. मेच्या कडक उन्हाळ्यात देखील 2 दिवस पाऊस पडून गेलेला, त्यामुळे वातावरण तसं उष्ण नव्हतं आणि वाराही 24 तास घरात झुळझुळत असायचा. असं ते आल्हाददायक ठिकाण होतं. मे महिना म्हटल्यावर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या जान्हवीला उन्हाळी सुट्टी होती, म्हणून ती जरा निवांत होती. पण इतक्यात ही कधीतरी वर्षभराआधी धावती भेट देऊन गेलेली मंडळी 4 दिवस राहायला येत होती. जरा हवा पालट म्हणून अर्जुनरावांचे तरुणपणीचे मित्र मोहनराव, त्यांची बायको श्रावणी ताई, मुलगी स्वप्नाली आणि मुलगा रोहन यांच्यासोबत राहायला आले होते. त्यांची मुलगी यंदा CMA पर्यंत शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून तिथल्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात रुजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. रात्रीचं जेवण आटपून सगळे झोपले. जान्हवी काम करून खूप थकली होती. तिला पडल्या पडल्या झोप लागली. बाहेर पाहुण्यांचीही निजानीत चालली होती. पहाटे लवकरच तिला जाग आली. अजून उजाडलं नव्हतं. बाहेर सारं गपगार होतं. ती कुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभं असल्याचं दिसलं. तिने डोळे चोळत नीट पाहायचा प्रयत्न केला. तो रोहन होता. पाठमोरा उभा होता. दूर कुठून तरी डोंगरा पल्ल्याड उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होती त्याची नजर. रात्री अजागळ वाटणारा हाच होता का तो, असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला. कारण आता झुंजमुंज होता होता त्या उबदार उजेडात त्याचा राजबिंड देह लकाकत होता. तेवढ्यात कुणाचा तरी आवाज आला. ते तिचे बाबा होते. ते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरूण आडून त्याला निरखत होती. त्याची भरदार छाती, दणकट भाऊ, एकूण बळकट स्नायूंची पिळदार शरीरयष्टी, त्या चेहऱ्यावर लागवी स्मित हास्य आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला भुरळ पाडत होता खरा, पण तिने स्वतःला सावरलं आणि उठली. आवरून बाहेर आली. सगळे नाश्ता करत होते. तिलाही आईने चहा नाश्ता दिला. ती खात असताना आई तिला म्हणाली, जानू, अगं जा बघू लवकर, माडी जरा झाडून घे, जमीनही पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झाली, तेल घाल, मगच उघडेल, म्हणजे वारा घोळेल खोलीत. का ग, आता माडीवर कोणाला जायचंय? तिनं विचारलं.
अगं तो रोहन आहे ना, त्याला काही काम करायचंय म्हणे. लॅपटॉप घेऊन आलाय तो सोबत. मग तुझे बाबाच म्हणाले वर माडीवर बस म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही. धन्य आहेत बाई बाबा सुद्धा. पुटपुटत ती उठली आणि सरळ माडीवर गेली. तसा जास्त केर नव्हता माडीवर. आठवड्यातून एकदा तरी ती माडी झाडून स्वच्छ करायची, कधीतरी पुसायची सुद्धा. पण खिडकीच्या कडीवर तेल घालणं राहून गेलं होतं. ती पटापटा हात चालत होती, पण 3 खोल्यांची माडी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता. तेवढ्या तिथे रोहन आला. त्याला खोकला आला होता. खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं. अरे तुम्ही आधीच वर आलात. मी सफाई झाल्यावर बोलवलं असतं की. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली. झालं की मी बोलवते. नाही नको, मी थांबतो इथेच. काही मदत लागली तर सांगा. तो बाजूला उभं राहत म्हणाला. नको नको, तुम्ही पाहुणे. तुम्हाला कामाला लावलं तर फटके पडतील मला. ती गमतीनं हसत म्हणाली. तिचं निर्झरा परी नितळ खळखळतं हसू पुन्हा त्याला भुरळ पाडायला पुरेसं होतं. तिने त्याला बसायला खुर्ची दिली आणि दुसऱ्या खोलीत केर काढायला गेली. तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडण्याचा प्रयत्न करू लागला. का हो, ही खिडकी उघडत नाही का? नाही ना, तिला तेल घातले म्हणजे उघडेल, असं म्हणत ती त्या खोलीत आली. आलेच हां, असं म्हणत ती खाली गेली. अगं कुठे जातेस? तो असं म्हणेपर्यंत ती खाली पोहोचली सुद्धा. थोड्याच वेळात ती पाणी आणि फडकं घेऊन आली जमीन पुसायला. तिने ओढणी कमरेला बांधली, पायजमा ढोबरापर्यंत खेचला आणि बसून जमीन पुसू लागली. त्यात त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या. तिच्या सहज होणाऱ्या हालचाली, रेखीव बांधा, बोलका स्वभाव, तिचा गोल चेहरा, गोबरे गाल, गुलाब पाकळ्यांपरी गुलाबी ओठ, चाफेकळी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य मोहक हावभाव. तो डोळे भरून टिपत होता. इतक्यात तिचा आंबाडा सुटला आणि तिचे काळेभोर केस तिच्या कमरेखाली घुसरले. ओल्या जमिनीवर पडण्याआधी ती पटकन उठून उभी राहिली. तिचे हात चिखलाच्या पाण्याने ओले झाले होते. पण काय करणार, केस बांधले नाही तर काम कसं होणार, उरकणार. म्हणून तसेच केस बांधणार होती ती. इतक्यात मागून तो आला. अगं थांब थांब, मी मदत करतो. तुझे हात ओले आहेत, असं म्हणत त्याने ते मऊसूत रेशमी केस हातात घेतले आणि मऊसूत रेशमी केस हातात घेतल्याने क्षणभर त्यांच्या मधुर गंधामध्ये गुरफटला. काय वो, बांधताय ना? तिच्या आवाजाने तो भानावर आला. हो हो, बांधतो ना. सॉरी हा, म्हणजे गडबडीत मी तुम्हाला तू म्हणालो. तो केस बांधत म्हणाला. सॉरी का? असू दे. तसंही मला पण ते विचित्र वाटत होतं. तसंही मी तुमच्यापेक्षा लहान आहे, ती म्हणाली. हो का? पण कितीशी लहान आहेस? फक्त 2 वर्ष. त्यामुळे आता तू पण मला अरे तुरे केलंस तरी चालेल, असं म्हणत त्याने छान आंबाडा बांधून दिला. अरे वा, छान बांधता येतो की तुला आंबाडा, ते पण एवढ्या लांब सडक केसांचा. मला वाटलं इंजिनियर म्हणजे फक्त मशीनमध्ये रमतोय तू, असं म्हणत तिने परत पुसायला सुरुवात केली. नाही ग, इंजिनियर असलं म्हणून काय झालं. मला नाटक, संगीत अशा सगळ्या कलांमध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीममध्ये असताना मी हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे. त्याचाच हा फायदा. अशा गप्पामध्ये रमता रमता तिन्ही खोल्या पुसल्या आणि जायला निघाले. जाता जाता म्हणाली, आता इंजिनियर साहेब निवांत आपलं काम करा, कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला. अगं ये थांब, ती खिडकी राहिलीस ना, तेवढी उघडून दे. मगापासून प्रयत्न करतोय मी. हो हो आलेच. थांब, आतल्या खोलीत तेलाची बाटली असेल, असं म्हणत ती आत गेली. तेलाची बाटली घेऊन आली, पटकन कडीवर लावला आणि जरा जोर दिला. तोच पटकन उघडली खिडकी. खिडकी उघडल्या मंद वाऱ्याची झुळूक तिच्या गालाला स्पर्शून गेली आणि खोलीत वारा खेळता झाला. त्या खिडकीच्या वर 2 लहान खिडक्या होत्या. त्या सुद्धा हल्लीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या. त्या जरा उंचावर होत्या. तिथवर तिचा हात पोहोचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर उभी राहून ती त्या खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत होती. खाली जमीन ओली होती, त्यामुळे तिने थोडा जोर लावला असता खुर्ची जागेवर सटकली आणि ती जमिनीवर धाड दिशी आपटणार. इतक्यात त्याने तिला अलगद फुलासारखं झेललं.
तिचा कोमल देह त्याच्या दणकट बाहूमध्ये विसावला होता. एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही मोहरले होते. दोघांची नजरानजर होताच दोघे भानावर आले. त्याने पटकन तिला खाली उतरवलं. तो गोरामोरा झाला होता. ती लाजून खाली गेली. तोही लगेच सावरून आपल्या कामात व्यस्त झाला. ती सुद्धा स्वयंपाकघरात आईला मदत करण्यात गुंतली. पण झाल्या प्रकाराने दोघांना एकमेकांच्या मनातलं गोड गुपित न सांगताच उमगलं. आता त्याची कबुली द्यायची होती. त्याची ही संधी त्यांना लवकरच मिळणार होती. जेवण उरकल्यावर तिचे बाबा म्हणाले, संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला. होडी असली तर एक चक्कर मारून आणीन म्हणाले. सगळं आटपून थोडा आराम करून ऊन जराशी कळल्यावर सगळे नदीच्या दिशेने निघाले. नदी तशी जास्त दूर नव्हती. फार तर फार 10 मिनिटं लागायची चालत. आणि माडीवरून तर नदीचं पात्र दिसायचं दूरवर. सगळे तिथे पोहोचले तेव्हा सुदैवाने एक होडी तिथे होती. तिच्या बाबांनी 2-2 जणांना बसून नदीतून चक्कर मारून आणली. सगळ्यांनी नौका विहाराचा मनमुराद आनंद घेतला आणि सगळे परतीच्या वाटेला लागले. तोच त्याने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं. तिच्या बाबांनी तिला त्याच्यासोबत राहून सगळा सभोवताल फिरवायला सांगितलं. तिच्याही ती गोष्ट पचनीस पडली. नदी किनारी पडक्या किल्ल्यांचे अवशेष होते. काही 4-2 भिंती शाबूत होत्या. सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले. आता तिथं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं हे ध्यानी येऊन ती त्याला घट्ट बिलगली. त्याने तिच्या भोवती आपले भाऊपाश अलगद अडकवले. एकमेकांच्या मिठीत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर सगळा सभोवताल फिरले, फोटो काढले आणि सांज सरता सरता भावी भविष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले. आणि काही घडलंच नाही असं भासवत दोघे आपापल्या कामात गुंतले. रात्रीची जेवण झाल्यावर जानू आणि स्वप्नाली गप्पा मारत बसल्या होत्या. तोच आईने हाक मारली तशी ती आत गेली. मागोमाग स्वप्नाली सुद्धा आत आली. जानू, रोहन माडीवर झोपायचं म्हणतो, त्याला अंथरूण देऊने. तिने होकारार्थी मान डोलावली आणि अंथरूण घ्यायला आतल्या खोलीत गेली. अंथरूण घेऊन ती माडीवर आली तेव्हा तो कुठेच दिसला नाही. ती हाक मारणार इतक्या त्याने मागून तिला घट्ट मिठी मारली. काय हे, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर? दुसरं कोणी कसं असेल? आलोय तेव्हापासून घरभर तुझ्याच पैंजणाची रुंझून ऐकतोय. जिन्यातून तुझ्या पैंजणाची रुंझून तू येण्याचा निरोप घेऊनच आली होती. मग मी चुकणार कसा सांग? तिने अलगद मिठी सोडवली आणि अंथरूण अंथरायला लागली. ते झाल्यावर जानू जायला वळली. जान्हवी, उद्या निघतोय आम्ही. आजची शेवटची रात्र. तेव्हा रात्री इथे ये, मी वाट पाहीन. तिने एक वार त्याला वळून पाहिला आणि खाली निघून गेली. रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची निजानीज झाल्यानंतर ती हळूच उठून माडीवर गेली. तो वाट बघत होता. त्याने दरवाजा लावला. दोघे खिडकीजवळ बसले. खिडकीतून मंद वाऱ्याच्या झुळका येत होत्या. दूरवर चांदण प्रकाशात नदीच्या पात्रातलं पाणी चकाकत होतं. त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती. उद्या निघणार ना? आता पुन्हा भेट कधी? ती खोल स्वरात विचारत होती. ए वेडूबाई, रडतेस काय? मी कुठे बाहेर देशी चाललोय? हा, थोडं दूर आहे आता, पण वेळ काढून येत जाईन ना मी. नको काळजी करू. त्याने तिची समजूत काढली. हुंकार देऊन ती तशीच बसून राहिली. कितीतरी वेळ गेला. त्यानंतर ती उठून खाली गेली. दुसऱ्या दिवशी ते सगळे गेले. काही दिवसांनी उन्हाळी सुट्टी सरली. जान्हवीचं कॉलेज सुरू झालं आणि फोन असल्यामुळे त्यांच्यात संवाद सुरू होताच. वारंवार नसली तरी 4-6 महिन्याने त्यांची एखादी भेट असायची. अनेकदा बाहेरच भेटायचे दोघं. कधी समुद्रकिनारी, कधी कॅफे, तर कधीतरी क्वचित एखादी फिल्म वगैरे. दिवाळी गणपतीला एखाद्या दिवशी तो घरीही येऊन जायचा. अशी 4 वर्ष सरली. जान्हवी MA शेवटच्या वर्षाला होती तर रोहन सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. एक दिवस असेच भेटले तेव्हा तिने त्याला विचारलं, काय रे, इतकी वर्ष झाली आपण एकत्र आहोत, तुला कधीच मला एखादी भेट द्यावीशी वाटली नाही का? ती नाराजीच्या स्वरात म्हणाली, अगं तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्यावं म्हटलं तर. आज अजबच कुठल्या दिशेने वारे वाहत आहेत. तो हसत म्हणाला. मी म्हणाले रे, पण मला हे आवडतं ना कोणीतरी सरप्राईज दिलेलं. मग तो
ओळखायचं ना, आणि काही मोठं नको द्यायला. लहानसं काहीतरी चाललं असतं तुझी खून म्हणून जपून ठेवायला. अरे देवा, तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल. बरं, चल आता निघूया, वेळ होतोय. आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन की मी तुला की आनंदाने रडशील. असं म्हणत तो उठला आणि तिलाही हात देऊन उठवलं. त्याने तिला बस स्टँडवर सोडलं आणि तोही घरी गेला. काही महिने उलटले. जान्हवी MA होऊन 6 महिने झाले होते. ती नोकरीसाठी खटपट करीत होती. इंटरव्ह्यू देऊन येत होती, पण अजून कुठून उत्तर आलं नव्हतं. आणि एका रात्री रूममध्ये झोप लागत नव्हती म्हणून ते बाहेर येणार इतक्यात आईबाबांचा संवाद कानी पडला. काय व, मी काय म्हणते, पोर वयात आली, यंदा करून टाकू तिचे 2चे 4 हात. आईबाबांना सांगत होती. हो ग, मला सुद्धा पटतंय तुझं, पण ती नोकरी शोधते ना म्हणून गप्प बसलोय. बाबा म्हणाले. अहो, नोकरी काय लग्नानंतर सुद्धा मिळेल. आई म्हणाली. असं म्हणतेस? ठीक, तर मग लागतं उद्यापासून जावं शोधायला, बघू काय होतंय ते. बाबा म्हणाले. हो बघा, आणि पोर नक्षत्र आहे आपली, कोणीही सहज पसंत करेल तिला. बरं, बाकीचं उद्या बघू काय ते, झोपा आता. असं म्हणत आईने खोलीतला दिवा मालवला आणि दोघे झोपे गेले. जान्हवी खोलीत आली. तिच्या पायाखालची जमीन सरकायला लागली होती. लवकरात लवकर रोहनला कळवायला हवं म्हणून तिने फोन हातात घेतला, पण बरीच रात्र झाली होती. सकाळी कळवा असा विचार करून तीही झोपली. विचारांच्या गराड्यात तिचा कधीतरी डोळा लागला. दुसऱ्या दिवशी तिने रोहनला फोन केला, पण त्याने तो उचलला नाही. मग तिने मेसेज केला, ऐकलेलं सारं लिहून पाठवलं, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती, पण तो फोन केला तर उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देत नव्हता. आता ती वेडी व्हायची बाकी होती. शेवटी तिने त्याला एक शेवटचा मेसेज केला. रोहन, बाबा माझं लग्न कुणा दुसऱ्यासोबत ठरवतायत. मी कधीपासून तुला फोन करते, पण तुझं उत्तर नाही. लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल. मी कुणा दुसऱ्याची होऊ इच्छित नाही. हा माझा शेवटचा मेसेज. मी वाट बघते. पण दुर्दैवाने त्या मेसेजलाही उत्तर आलं नाही. आठवड्यानंतर बाबा लग्न ठरवून आल्याची बातमी घेऊन आले. घरी सगळ्यांना खूप आनंद झाला. फोनवरून मामी, मावशी, काका सगळ्यांना बातमी कळवली जात होती. आईला तर जानूला कुठे ठेवू आणि कुठं नको असं झालं होतं. अहो, मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा. दुपारी जेवताना आई म्हणाली. अगं, मुलगा एकदम राजबिंड आहे, अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा. पौर्णिमेचा चंद्र. त्यात म्हटलं आपली पोर काही आपल्या शब्दाबाहेर नाही म्हणून नाही आणला. आता थेट भेट भोवल्यावरच. असं म्हणत बाबा हसत जेवू लागले. तू खुश आहेस ना जानू? आईने विचारलं. हो, असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली. बाबांचा केवढा विश्वास आपल्यावर, आपल्या विश्वासावर शब्द देऊन आले. असा विचार करत तिनेही ठरवलं 7 जन्म साथ देईन म्हणणाऱ्याने अर्ध्यावर साथ सोडली, पण आता बाबांचा शब्द राखायचा. त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं, तेवढंच पित्याची ऋण फेडल्याचं समाधान. हे सगळं झाल्यानंतर महिन्याभरात सगळी तयारी झाली. दारी मंडप उभा राहिला. सगळे पाहुणे जमले. सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. ती गौरी हार पूजत होती तेवढ्यात भटजीबुवांचा पुकारा आला. नवरीचे मामा, नवरीला घेऊन या. ती भोवल्यावर चढली. अंतरपाटाआड तो उभा होता, ज्याला तिने कधी पाहिलं देखील नव्हतं आणि त्याचबरोबर उभं आयुष्य काढायचं होतं. अंतरपाट दूर झाला आणि माळ घालण्यासाठी तिने मानवर केले आणि पाहतच राहिली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. समोर तिचा 7 जन्माचा साथीदार, तिचा हक्काचा जोडीदार उभा होता, रोहन. तिने चटकन त्याच्या गळ्यात माळ घातली. सगळे विधी पार पडले. पाठवणीची वेळ आली. जावई बापू, इतके दिवस सगळं तुमच्या म्हणण्यानुसार वागलो. पोरीची तगमग जाणवत होती, पण तुमच्या शब्दाखातर शांत राहिलो. पण आता माझ्या नक्षत्राला सांभाळा. बाबांनी हात जोडले. अरे बाबा, हे काय करताय तुम्ही? एवढी माझी मदत केलीत. मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन आणि वचन देतो तुम्हाला, तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन. त्यांचे हात धरी तो म्हणाला आणि नंतर तिच्याकडे वळत म्हणाला. काय राणी सरकार, कशी वाटली आमची भेट? आवडली का?
बोललो होतो ना अशी भेट देईन की हसता हसता कधी रडू येईल, तुझं तुला सुद्धा कळणार नाही. शब्द तिच्या ओठातच गोठले, पण तिच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूच्या धारा सारं सांगून जात होत्या. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.